भूमिका त्याबद्दल. या ज्या आता काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय. बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रातील निवडणूक लढली गेली. त्याच पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं. हा एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे, एनडीएने दिलेलं आहे. हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं. शेवटी महायुतीचे नेते आहेत, महायुतीचे जे काही प्रमुख आहेत, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, नड्डाजी असतील आणि सर्व नेते निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण मी त्या एका पक्षाचा कार्यकर्ता आणि आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही अशी आमच्या तमाम कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. महाराष्ट्रातील विधानसभाची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. त्याचबरोबर जी योजना होती ती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली होती. आपण पाहताय की या सर्व योजना, लाडकी बहीण असू द्या, लाडका भाऊ असू द्या, लाडके आजोबा असू द्या, शेतकरी असू द्या, कामगार असू द्या, अगदी बेरोजगार तरुण असू द्या, या सर्व योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्र फडणवीस, अजितदादा, सर्व मंत्री यांनी केलेलं आहे. सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम करून सरकार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. करोडो लाभार्थी यांच्यापर्यंत सरकार पोहोचलेलं आहे आणि याकरता एकनाथ शिंदे साहेब यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे, लोकप्रियता आहे, आपण पाहिलाय अनेक वाहिन्यांनी सर्वे केले, त्यात लोकप्रिय चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव पुढे आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास टाकला जाईल असा आम्हाला विश्वास वाटतो. केंद्रात एनडीए हे मित्र पक्षासोबत अन्याय करणार नाही असं तुम्हाला काय इच्छा वाटते? आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची जी काही प्रतिमा आहे, छोट्या पक्षांवरती कधीच अन्याय करत नाहीत, त्यांना उलट प्रोत्साहन देतात. ज्या पद्धतीने आतापर्यंत नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, नड्डाजी आणि केंद्र सरकार यांनी महाराष्ट्रावर प्रेम केलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर प्रेम केलं, त्याच पद्धतीने आताही तशाच पद्धतीने प्रेम करतील. आणि जे टीका संजय राऊतांसारखी लोक जे भारतीय जनता पार्टीवरती जे टीका करतायत की भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करते, त्याला एक समर्पक उत्तर नेते देतील असा मला ठाम विश्वास आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा युतीला तारणार नाही का? नक्कीच शिंदे साहेब शेवटच्या स्तरापर्यंत काम करतात, लोकांमध्ये मिसळून जातात. एक चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन, सीएमचा अर्थ कॉमन मॅन म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा त्या युतीला पोषक असेल. युतीच्या विजयाकरता, शिक्कामोर्तब करण्याकरता नक्कीच तो चेहरा आवश्यक आहे.